आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। हिंदी अनिवार्य आहे की नाही, दादा भुसे नेमकं काय म्हणाले हे खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा थेट इशारा। हिंदी बाबत अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा म्हणून हिंदीच, हिंदी अनिवार्य नाही, दादा भुसे यांचं वक्तव्य। हिंदी अनिवार्य, राज ठाकरेंचा संतप्त इशारा। महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागानं पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय आणि शैक्षणिक वातावरणात मोठी खळबळ उडाली। या निर्णयाच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला। हिंदी भाषा जबरदस्ती लादली गेली तर आम्ही ते खपवून घेणार नाही असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला। त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना नवा आयाम मिळालाय आणि सरकारवर दबाव निर्माण झालाय। त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिलं। गेल्या काही वर्षांच्या पासून हिंदी हा विषय आहे। तिसरी गोष्ट, इतर काही माध्यमांच्या शाळांमध्ये, काही भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये त्यांची भाषा, जसं मी आता सांगितलं, मराठी भाषा बंधनकारक, मराठी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा म्हणून ऑलरेडी अनेक शाळांमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे। तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल, त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो। ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या, त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या दबावाखाली का होईना सरकारकडून अखेर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली। तिसरी भाषा म्हणून हिंदीचा उल्लेख का करण्यात आला? मग अनिवार्य हा शब्द जरी मागे घेतला तरी तिसरी भाषा म्हणून हिंदी आहेच। मात्र प्रश्न उरतो, सुरुवातीपासून ही माहिती अस्पष्ट का? सरकारनेच दिलेल्या अर्धवट संदेशामुळे हा वाद पेटला का? राज्यातील अभ्यासक्रमात हिंदी भाषेचं स्थान नेमकं काय असणार आणि तिला कसा दर्जा दिला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।